आपल्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत आहेत। रुपालीजी, शरद पवारांनी आज महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। जे भाजप सोबत गेलेले आहेत त्यांना आम्ही पुन्हा एकत्र किंवा सोबत घेणार नाही आहे आणि जे भाजप सोबत गेलेत ते संधी साधू आहेत। मुळामध्ये लक्षात घ्या, भाजप सोबत आम्ही आता जाऊन आमची महायुती होऊन जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष आणि आम्ही आमचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवले। अजितदादांच्या नेतृत्वाखाली विधानसभेमध्ये जर 40 आमदार आलेले आहेत, त्याच्यामुळे शरद पवार साहेबांना आम्हाला तुमच्या सोबत यायचंय किंवा या कुठल्या गोष्टी आम्ही बोललेलोच नाही आहोत। शरद पवार साहेबांनीच वक्तव्य केलं होतं मुलाखतीमध्ये आणि त्यांनी तो जो राजकीय जो बॉल आहे तो सुप्रियाताईंच्या ह्याच्यात टाकला होता। हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे। त्यांनी काही निर्णय घ्यावा, काही हे करावं, परंतु भाजप सोबत गेलेले जे काही हे संधी साधू हे म्हणतायत तर याला आमचा आक्षेप आहे। राजकारणातली घडामोडी होत असताना कुणाच्या आघाड्या कुणाच्या युत्या होत असतात, ज्यांच्या सोबत त्यांचं कधीच जमलं नाही। या शिवसेना पक्षासोबत त्यांनी महाविकास आघाडी तयार केलीच होती। त्याच्यामुळे दरवेळी खरं तर शरद पवार साहेब आपले ज्येष्ठ नेते आहेत, ते नेहमी राजकारणामध्ये डाव टाकायचे। आता त्यांच्या मागची पिढी ही राजकारणामध्ये सक्षम आणि सतर्क झालेली आहे। त्यामुळे नुसतंच आम्ही 2024 ला पाठिंबा बाहेरून देतो असेही शरद पवार साहेब म्हणले होते किंवा आम्ही येतोय म्हणल्यानंतर अचानकपणे ती भाजप बरोबर जाणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली अनेक वेळा। हे माननीय अजितदादांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आहेत। आम्ही कोणाबरोबर जायचं, कोणाबरोबर युती करायची हा आमचा अधिकार आहे, त्यांना त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे। परंतु संधी साधू वगैरे म्हणण्यापेक्षा दरवेळी जे माननीय साहेबांनी मोठ्या साहेबांनी डावपेच टाकले ते कुठेतरी आपल्याला आता ते कोणी त्याला महत्व देत नाहीये। म्हणजे पवार साहेब जाणीवपूर्वक मुद्दा म्हणून बोलले होते का? कारण का जेव्हा त्यांनी बोलले की बाबा आम्ही येऊ शकू आणि हा निर्णय सुप्रिया सुळे घेतील, तर नंतर कालांतराने तोही निर्णय त्यांनी मागे घेतला। हाच प्रॉब्लेममुळे खरं तर दोन राष्ट्रवादी झालेले आहेत आणि त्यांच्या पक्षाचे निर्णय ते घ्यायला त्यांना लोकशाहीने अधिकार आहे।